सरौली ग्रामपंचायत सदस्य आणि पाहू शकाल दोस्ती दुनिया का राजा वसीम चौधरी, इनका सम्मान हमारे मंच पर किया जा रहा है। नीलेश जी मराठे इनके शुभ हाथों से। और देख सकते हैं काफी बिजी शेड्यूल में से थोड़ा सा वक्त निकाल कर पहुंचे हैं। ये फूलों का गुलदस्ता और प्यार भरी शॉल और सम्मान चिन्ह देकर सम्मानित किए जा रहे हैं वसीम जी चौधरी, इन्हें सम्मानित किए जा रहे हैं नीलेश जी मराठे इनके शुभ हाथों से। आगमन सिंह संघ प्लीज लगेच द्या सन्मान चिन्ह घेण्यासाठी। चला आगमन सिंह सुनील आपल्या खेळाडूला पाठवा लगेच। ओव्हर टू कॉम्बॉक्स, इकडे सामना रंगला जातो। एका बाजूला संघर्ष मुरबे तर एका बाजूला संघशील पॅराडाइज बोईसर। सामना सुरू करायचा। अजून एक सामना जगदीश शेट्टी अण्णा याचा सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल। मी विनंती करेल वसंत काका पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आमची लाडकी अण्णा यांचं स्वागत केला जातोय। वसंत साहेबांच्या शुभ हस्ते हा स्वागत। प्रेमाची शॉल आपण पाहू शकाल। नवरंगी ही स्पर्धा आहे। ओम साई नवरंगाने आपण पाहू शकाल रंगीबेरंगी शॉल नवरंगाने भरलेली आपण शॉल परिधान करतोय। हे पुष्पगुच्छ रंगीबेरंगी पुष्पगुच्छ आहेत आणि एक स्वरिक अप्रतिम हे सन्मान चिन्ह हे आठवण आहे अण्णा। आणि अण्णा म्हणजेच प्रत्येक वेळी क्रिकेटला सपोर्ट करणारे। आपण या लगेच सन्मान चिन्ह आगमन सिंह संघ मी विनंती करेल भाऊया आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत आगमन सिंह संघाला। संतोष दादा यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय आगमन सिंह संघाचा सन्मान। आगमन सिंह संघ तुम्ही सुरेख खेळलात, परंतु कुठे ना कुठे शेवटच्या क्षणामध्ये जे घडलं ते कुठे ना कुठे बॅटला खूप चांगला तुम्ही खेळ साकार केला। पुढील प्रत्येक स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ लक। आपण उद्या कॉम्बॉक्स मध्ये जिकडे असतील उत्कर्ष पाडेल। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद, थँक्यू सो मच। आपण पाहू शकाल पॅराडाइज विरुद्ध मुरबे आणि पॅराडाइज म्हटलं की नवीन खेळाडू तयार करण्याचा कारखाना। अगदात आपण पाहू शकाल आता सोहेल सारखा खेळाडू आहे, अगदी जब्बीरच्या कांद्याला कांदा लावून आता सध्या मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअरसाठी आणि पहिल्याच बॉलचा खेळ करत असताना ज्याने चौकार आणलाय पुन्हा एकदा जब्बीर। यावेळेस चेंडूला मात्र आपण पाहतो इंटू द गॅप मध्ये खेळायचं होतं, जिथे डिक्लेअर झोनचा इशारा मात्र पंच बिट्टू आम्हाला कळवत आहेत। 4 चेंडूंचा खेळ झाला, 7 धावा धावफलकावरती। अत्यंत महत्वाचा गोलंदाज धृतेश, परंतु त्याचा पहिल्याच बॉलचा समाचार घेत असताना एक नवा युवका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सोहेलच्या बॅटमधून मात्र चौकार आले होते, यावेळी स्टिअर केल्या बॉलला। सेन्सिबल क्रिकेट समोर जब्बीर सारखा खेळाडू असताना आपण पाहतोय एक साथीदार म्हणून उत्तम जोड धावांची देत असताना आपल्याला सोहेलला पाहायला मिळत आहेत। 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते आणि या षटकातला शेवटचा बॉल असेल धृतेश मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शेवटचा बॉल फेकण्याकरिता। धावा जाऊन पोहोचतात फलकावरती 8। पॅराडाइज बोईसर मागची स्पर्धा जी झाली मानाचा वर्ल्ड कप, जबरदस्त मात्र आपण पाहतोय ज्या मॅनेजमेंट सिस्टमॅटिक, ज्यामध्ये जब्बीरच्या बॅटमधून 24 चेंडू 72 धावांची वादळी खेळी साईदीप संघाच्या विरोधात मात्र खेळली होती। यावेळी जाबॉल वाईड आहे। एक्स्ट्रा मध्ये मात्र आपण पाहतोय गोलंदाजी थोडंसं जब्बीरचं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये धृतेशवरती निश्चित स्वरूपात असेल। एक मोठा खेळाडू पालघर जिल्हा बॉक्स क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, चेंडूला मात्र स्टिअर केलंय आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळते। या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 1 संपेल आणि पहिल्या षटकाच्या खेळा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 10 या धावसंख्यावरती। 10 धावा बिनबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला एक यंग टॅलेंट सोहेल आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर जब्बीर, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे ऋतिक यांना। बॅक पुन्हा एकदा ओम साई नवरंग चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात, मुरबे एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं। यावेळेस आपण पाहू शकाल सॉफ्ट हँड अगदी चेंडूला स्टिअर केलं, जिथे अंशू क्षेत्ररक्षण करतील चेंडूला फेकी येईल तदवरती सिंगल मिळेल। या सिंगलच्या साह्याने 11 सुरुवात अगदी योग्य पद्धतीनं। जब्बीर आणि सोहेल मधली भागीदारी अत्यंत महत्वाची आता इथे सध्या रंगते। मुरबे एका बाजूला पॅराडाइज बोईसर, दोन्ही देखील तुल्यबळ संघ।
बोईसर विभागातले मात्र संघ आपल्याला बघायला मिळत आहे. कोकण किनारपट्टीला वसलेला गाव मुरबे. खऱ्या अर्थानं तिथे मात्र कलेचा गौरव केला जातो. भरपूर सारे कलाकार तिथे मात्र बघायला मिळत आहेत. नृत्य कलाकार, ऍक्टर्स असतील, सिंगर्स असतील आणि चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. त्यातलाच एक विशाल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दिग्गज खेळाडू, टेनिस क्रिकेट म्हणा, त्यानंतर अंडरआर्म क्रिकेट म्हणा, अगदी आपण पाहू शकाल. यावेळी फटका इंटू द गॅप मध्ये खेळला तेजस. तिथे मात्र आपण पाहतोय फील्ड करतील. चेंडूला मात्र ऑन साईडला ढकलायचं होतं, मिड विकेट मध्ये स्ट्रोक खेळायचा होता, परंतु चेंडू मात्र लॉंग ऑन मध्ये. धावसंख्या मिळेल तुम्हाला इथून. या चेंडूवरती सध्या डॉट 11 धावा फलकावरती आहेत. यावेळी फटका चांगला खेळलाय सोहेलच्या बॅट मधून. जबरदस्त प्रहार, चेंडू चाललाय सीमा पार, आलाय दर्जेदार. सोहेलसाठी येतात टाळ्या, सोहेलसाठी येतात शिट्ट्या. जबरदस्त चौकार. करे गंभीर. यावेळी आपण पाहतोय कॉर्डिनेशन, दोघांमधला मात्र कॉर्डिनेशन, समन्वय संपला. टॉक टाइमचा रिचार्ज संपला. संपर्क क्षेत्राच्या बाहेर मोबाईल गेला, जिथे कम्युनिकेशनची साधनं बंद झाली आणि आपण पाहू शकाल फलंदाज सोहेल याला परतीचा प्रवास निश्चित बाद. आपण पाहतोय निशांतला आपण पाहू शकाल, एक उत्कृष्ट फलंदाज. या फलंदाजाने देखील 2023चं कॅलेंडर गाजवलं अंडरआर्म क्रिकेटचं. अगदी एका बाजूला मी म्हटल्याप्रमाणे पॅराडाईज बोईसर संघ नवीन खेळाडू तयार करत असतो. अगदी नवीन खेळाडूंचा भरणा, नवीन खेळाडूंचा कारखाना म्हणून आपण पाहतोय जे प्लेयर बनवले जातात. यावेळेस आपण पाहतोय येता क्षणी फटका खेळला होता निशांतनं. चेंडू मात्र तिथे अंशू, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, भरपूर वर्ष या संघर्ष नावावरती मात्र ज्यांनी आता क्रिकेट दिलेलं आहे असे अंशू आपल्याला बघायला मिळतात. ऑन साईडला चेंडूंचा खेळ झाला. या षटकात आतापर्यंत 5, पहिल्या षटकात तब्बल धावा त्या 10. इथून एक चौकार घेत देखील चांगली गोलंदाजी केले गोलंदाज अनिकेत यानं. शेवटचा बॉल राऊंड स्टंप्स, सॉफ्ट हँड मात्र खेळलाय. सिंगल इथे देखील मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या धावसंख्यावरती. आता चेंडू उर्वरित 12 बाकी असतील. या 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना पाहूया काय होतील घडामोडी. घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे ऋतिक यांना. चला, मुरबे संघ वेळ भरपूर जातोय, जास्त वेळ घेऊन नाही चालणार. आता 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 16. जब्बीर आपल्याला पाहायला मिळतात 4 चेंडू आणि 4 धाव्यांवरती खेळतात. एका बाजूला सोहेलचा खेळ चांगला राहिला, परंतु वेळ देता आला नाही. सुरुवात चांगली केली होती परंतु शेवट करता आला नाही. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निशांत हा देखील एक यंग टॅलेंट, चांगला क्रिकेटपटू म्हणून पाहिलं जातं. पॅराडाईज बोईसर संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. आता नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. निशांत आणि जब्बीर या जोडीला इथून मात्र एक चांगला सूर सापडेल याच अपेक्षेने अगदी डगआउट त्यांच्याकडे आपसुकतेने पाहत आहे. विशाल बाळा देखील आपल्याला बघायला मिळतोय डगआउट मध्ये. छोटू सारखा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असेल. फुदरलेनचा बॉल होता. इथे जर आपण पाहिलं तर विकेट मात्र मिळेल का? आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जब्बीर आणि निशांत मध्ये मात्र कॉर्डिनेशन खराब. जब्बीर बॅक टू द डगआउट. रन आउटच्या स्वरूपाने मोठा झटका. बिग लॉस फॉर पॅराडाईज. गॉन.
वेलकम बॅक. मोठा धक्का मात्र आपल्याला बघायला मिळतो पॅराडाईज बोईसर या संघासाठी. जब्बीरला आपण भरपूर कमी वेळा रनआउट होताना बघायला मिळतं, परंतु आज झालाय. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम. इथे मात्र तुम्ही बाकीचं सक्सेस करू शकत नाही. बाकीचं तोडणारा खेळ, बाकीचा फेल करणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. यावेळेस नवीन फलंदाज निलेश मिश्रा छोटू, एक गेम चेंजर, लकी चॅम्प म्हणून पॅराडाईज बोईसर संघाचा खेळाडू म्हणून निलेशकडे पाहिलं जातं. अगदी येता क्षणी पहिल्याच बॉलवरती आक्रमण. निलेशच्या बॅटमधून आलाय चौकार. जब्बीर बाद झालाय, सोहेल बाद झालाय. निलेश सांगतोय की मी संघामध्ये मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर संघाची जी गरज आहे ती मला माहिती आहे. आलाय चौकार, अतिशय चांगला स्ट्रोक. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20 या धावसंख्येवरती. जबरदस्त बॅटिंग. प्रेशर न घेता मात्र आपण पाहतोय आता निलेश अगदी कूल माइंडेड फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर पाहिली तर आता 4 न वेग घेत आहे. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 20. लॉस ऑफ 2 पॅराडाईज बोईसर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. चांगलं क्रिकेट. निशांत मात्र थोडासा एक विचार करत असेल की आता जब्बीर बाद झालाय, परंतु जबाबदारी घ्यावी लागेल. निशांतकडे फटके चांगले आहेत, त्याच्याकडे दर्जा चांगला आहे, परंतु गोलंदाज अनिकेत यानं देखील भरपूर सामने मात्र मुरबे संघाला आपल्या गोलंदाजीने जिंकवून दिलेले आहेत. ती गोलंदाजी इथे देखील अपेक्षित करतात त्यांचे खेळाडू. ओमसाई नवरंग चषक 2024 चा थरार. पहिली रजनी आणि पहिल्या रजनीतला जबरदस्त बॅटल. एका बाजूला मुरबे, एका बाजूला पॅराडाईज. इथे मात्र आपण केव्हा खेळायचं होतं अगदी ऑन साइडला, परंतु बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन प्रॉमिसिंग नाही. चेंडू अगदी समोरच्या दिशेने आलाय. डॉट बॉलची पुनरावृत्ती पुन्हा एकदा. धावसंख्या 20. चेंडूंचा खेळ झालाय 3. यावेळेस हा फटका इथे इंटू द गॅप, परंतु तेजस अगदी इझिली मात्र या चेंडूला त्यांनी मात्र फील्ड केलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मुरबे सातपाडी म्हटलं की क्षेत्ररक्षण ही त्यांची ताकद अगदी आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. तेजसचं कौतुक करावं लागेल. संघासाठी 3 धावा सेव्ह केल्यात. अनुराग चव्हाणचं कौतुक करावं लागेल. कॅमेरामॅनचं निश्चित स्वरूपात कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडू अगदी आपण पाहतोय योग्य रीतीने ते कव्हर करतायत. घर बसल्या तुमच्या स्मार्ट टीव्ही, स्मार्ट फोनवरती या मैदानाची मात्र तुम्हाला एक चांगला व्ह्यू दाखवत असताना पाटील नेटवर्क्स अंचू फील्ड करतील. धावसंख्या मिळेल 1. या धावसंख्या 1 न संघाचं खातं पुढे सरकतंय. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 22 वरती. साई एकता बिरवाडी संघ मात्र या सामन्याकडे पाहत असेल की आपला प्रतिस्पर्धी येणाऱ्या काळात, आगामी काळात कोण असणार आहे. अनिकेतला आपण पाहतोय 5 मध्ये 6 धावा त्याने आता खर्च केल्यात. आणखीन 7 बॉल येणं बाकी. निलेश मिश्रा छोटू यावेळी हा फटका मात्र खेळला. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एकाच रुळावर 2 गाड्या. निशांत पवार बॅक टू दी डग आउट. गॉन. एक ओमसाई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषक 2024 ची पहिली रजणी. रात्रकालीन फ्लड लाईट वाली स्पर्धा. जबरदस्त मॅनेजमेंट. राकेश दादा परदेशी आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या संकल्पनेतून सत्यात साकारलेली स्पर्धा. 4 वर्ष मात्र या स्पर्धेची मात्र पूर्ण होत आहेत. साधी सुरुवात या स्पर्धेची केली होती, परंतु आपण पाहतोय प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन संकल्पना. एक चांगलं क्रिकेट कसं देता येईल बोईसरकरांना, क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना, ज्याच्याकडे ज्यांचं लक्ष असतं असं मात्र राकेश परदेशी हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. फुदालेंचा बॉल होता. बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन मात्र व्यवस्थित नाही. विशाल मात्र आपण पाहतोय बॅकअप देतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती अर्थात 23. 23 धावा या धावफलकावरती आहेत. आणखीन 5 बॉल येणं बाकी. यावेळीच आपण पाहतोय बादल याला मात्र चेंडू व्यवस्थित समजत नाहीये. जब्बीर बाद झाल्यानंतर थोडीशी डोकेदुखी. निशांत पवारनं देखील नाराज केलं, जिथे मात्र निलेश याच्यासाठी त्याने सॅक्रिफाईस केले. आता निलेशला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावा एक्सपेक्ट करत असतील पॅराडाईज बोईसर संघाचा डगआउट. यावेळीच आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमा परीकडे. येतोय चौकार. या चौकाराच्या साह्यानं लांब श्वास घेतला असेल पॅराडाईजच्या डगआउटनं, कारण अत्यंत महत्वाचा संघर्षाच्या काळात खेचलेला हा मात्र आलाय चौकार.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचले 27. 3 चेंडूंचा खेळ झाला. एका बाजूला रितेश शेवटचं षटक हाताळत असताना यावेळेस चेंडू मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळल्या. बादल यानं सॅक्रिफाईस केले. एक चौकार निश्चित स्वरूपात खेळला. नवीन फलंदाज विशाल आगरे बाळा. बाळा या नावानं भरपूर प्रेम पॅराडाईज संघाकडून मात्र आपण पाहतोय. सुरुवात केलेला खेळाडू आजवरती पॅराडाईज बोईसर या संघाची एक निष्ठ म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय तोच विशाल आगरे. खूप कमी वयात या संघामध्ये जागा मिळाली आणि आता सध्या सिनियर खेळाडू म्हणून या पॅराडाईज बोईसर संघाचा विशालला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता 2 चेंडूंचा खेळ बाकी. 27 धावा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. बाळा याला येणाऱ्या आगामी काळात निलेश कडून एक चौकार डगआउट एक्सपेक्ट करते. परंतु जर आपण पाहिलं तर मुरबे संघ इथून प्रयत्न तोच करेल की इथून धावा कशा सेव्ह करता येतील. गोलंदाज रितेश यावेळेस फटका चांगला खेळलाय. जिथे मात्र आपण पाहू शकाल तेजस क्षेत्ररक्षक मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 27 वरती स्थिर. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉल मध्ये देखील शेवटच्या षटकामध्ये देखील 5 चेंडून मागे फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत. एक गडी इथे जरूर बाद झालाय परंतु आपण पाहतो एक चौकार देखील आला. एक सिंगल बघायला मिळालं. 2 चेंडू डॉट देखील आले. शेवटचा बॉल पॅराडाईज बोईसर संघाची अगदी आपण पाहतोय 27 धावांवरती आतापर्यंत गाडी थांबल्या. पुढचा बॉल शेवटचा बॉल. यावेळेस निलेश यांना मात्र फुलर लेनचा बॉल देखील बॅटवरती कनेक्ट करता येत नाही. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात 4 षटकांचा खेळ संपलाय. आता जर आपण तपासून पाहिलं तर 24 मध्ये 28 इक्वेशन. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. मी बापाचा रुबाब माझा राजाचा किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. अगे इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. जबरदस्त आपल्याला लाईट शो देखील बघायला मिळतो आणि त्यामध्ये डीजे अंकित यांचं मात्र सुमधूर संगीतांचं वादन आपल्याला पाहायला मिळतंय. चला आता मुरबे संघ मात्र बॅटिंग करताना बघायला मिळेल. पॅराडाईज बोईसर संघ अगदी थोडासा नाराज असतील कारण अपेक्षा होत्या 30+ करण्याच्या परंतु धावसंख्या 28 वरती स्थिर राहिले. गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचा कर्णधार आपल्याला रेहान पाहायला मिळतोय. जाऊया मॅच कडे. फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय हार्दिक, एका बाजूला तेजस. हार्दिक एक उत्कृष्ट एक लयबद्ध फलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. मेरिट वरती फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेळा बघायला मिळतंय. तर एका बाजूला तेजस हा डिटर फलंदाज, वेळ बघून खेळ करणारा खेळाडू ज्याच्याकडे मोठे फटके देखील अगदी सहज आहेत परंतु आपण पाहतोय अगदी संयमाच्या काळात तो संयम देखील बाळगतो त्या पद्धतीचा खेळाडू. 24 मध्ये 28 धावांचं इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय रेहान. मी म्हटल्याप्रमाणे पॅराडाईज मध्ये भरपूर सारे नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक अहमद जब्बीर आणि आपण पाहू शकाल बाळा. हे सोडीत जर पाहिले तर भरपूर नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सोहेल जो मात्र आपण पाहतोय या लॉंग ऑफ मध्ये. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज रेहान तयार. 24 मध्ये 28 ची गरज. पुढचा होणारा मॅच चांगला मॅच बघायला मिळणार आहे परंतु या सामन्याचा रिझल्ट काय आहे याच्याकडे प्रेक्षकांच्या नजरा अगदी लक्ष वेधित सामना आपल्याला पाहायला मिळेल नो डाऊट. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. रेहानला आपण पाहतोय. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय सॉफ्ट हँडने चेंडूला स्टिअर केलं. सुरुवात महत्वाची होती जिथून मात्र या सुरुवातीने आपण पाहतोय सिंगल मात्र मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्यांना मात्र इथून उधाण आलं. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्यामध्ये आपण पाहतोय कन्वर्ट एका धावेनं इथून मात्र सुरुवात होते. मुरबे या संघाच्या स्कोर काढला. पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत.
जाऊया मॅच कडे. 23 मध्ये 27 ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रेहान तयार, फलंदाज तेजस साठी. पहिल्याच बॉलवरती आपण मी म्हटल्याप्रमाणे जो वेळ बघून खेळ बदलणारा खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती रेहानने मात्र फुलर लेनचा चेंडू हाताळला. जिथे क्षेत्ररक्षक आहेत फक्त दर्शक म्हणून त्या चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू मात्र चाललाय सीमा पलीकडे. आक्रमकता देखील त्याच्याकडे ठासून भरले आणि संयम देखील ज्याच्याकडे आहे. फुलर लेनचा बॉल पाहिला तसा लगेचच मात्र त्याने बॅटचा फ्लो ओपन केला. ऑन साइडला बॉलला ढकललंय. चेंडू सीमा पलीकडे. 5 धावा. 22 मध्ये 23 ची गरज. इक्वेशन मध्ये बदल. सॉफ्ट हँडने खेळलंय. चांगलं क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट. एक चौकार आल्यानंतर स्कोर कार्डला कसं हलतं डुलतं ठेवायचं ज्याची मात्र उत्तम जाणीव फलंदाज तेजस याला आहे. 21 मध्ये 22 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मुरबे संघ संघर्ष नावामध्ये संघर्ष आहे. चांगला संघर्ष त्यांनी आतापर्यंत केलाय. सध्या पॅराडाईज बोईसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय कठीण काळात त्रस्त आहे. यावेळी समोरच्या दिशेनं धावसंख्या आपण पाहतोय इथून जर तपासून पाहिली तर आता 20 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 22 धावा. डॉट बॉल इथे आलाय. 4 मध्ये धावसंख्या 6 या फलकावरती लागल्या जातात. संघर्ष मुरबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतरचा मात्र निर्णय त्यांचा होता क्षेत्ररक्षणाचा. चार चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचले. 20 मध्ये आपण पाहतोय या 22 धावांची गरज. 5वा बॉल या षटकातला. रेहान तयार होईल. यावेळेस पॅडल स्वीप करायचा होता. स्वतःवरती नाराज आपण पाहतोय हार्दिक, ज्याला मात्र निश्चित स्वरूपात फॉलिंग स्वीप मध्ये चौकारामध्ये कन्वर्ट करायचं होतं. चेंडू फळीतला संपर्क व्यवस्थित नाही. इथून मात्र सिंगल कडे चेंडू वळण घेतोय. 19 बॉल आणि 21 धावा. लोएस्ट स्कोरिंग सामने भरपूर वेळा पॅराडाईज संघाने आपल्या बाजूमध्ये घेतलेले आहेत, परंतु मुरबे संघ देखील या खेळाचा राजा आहे. सिंगल डबल खेळ कसा असावा सातपाटी आणि मुरबे या संघाकडून खेळ शिकावं अशी मात्र स्थिती आपल्याला सातत्याने बघायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती, त्या म्हणजेच 8. आता 18 मध्ये 20 ची गरज. घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे ऋतिक यांना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण पाहतोय ओम साई नवरंग चषक 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात पहिल्या रजनीतला. इथे मात्र आपण पाहतोय हा सामना क्रमांक 4. अगदी यानंतरचा एक सामना, तदनंतर एक संघ आणखीन आपल्याला सुपर 8 मध्ये बघायला मिळेल. परंतु तत्पूर्वी गोलंदाजी ट्रॅकवरती बादलला आपण पाहू शकाल. एक उत्कृष्ट गोलंदाज, मिष्टी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याचे चेंडू सहज फलंदाजांना समजणं कठीण असतं असा मात्र गोलंदाज, एक चकवा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बादल आपल्याला पाहायला मिळतोय. पॅराडाईज बोईसर संघाला मात्र एकविरा स्पोर्ट्स टी शर्ट्स मात्र स्पॉन्सर आपल्याला बघायला मिळतंय. अगदी मुरबेमधून बिलॉंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाय क्वालिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवरती बादल तयार. यावेळी 6 बॉल वाईड. एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी आपण पाहतोय बादल यांच्या माध्यमातून. बॅलन्स भरपूर कमी आहे, ज्यामध्ये खर्च देखील तुम्हाला कमी करावा लागेल. 17 मध्ये आता 18 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. यावेळी फटका खेळलाय चांगला, जिथे मात्र निशांत पवार एकाच रुळावर 2 गाड्या. तेजसला मात्र इथून तेजसनं योग्य तो मात्र कॉल दिला होता, परंतु हार्दिक यांना मोह आवरला नाही. गॉन. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, पाणी पडतंय घराने पिणाऱ्याला पाणी. 16 चेंडू आणि 18 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विशाल तरे, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, डाव्या हाताचा एक उत्कृष्ट शैलीचा फलंदाज. यावेळेस मात्र व्हाईट बॉल. अगदी बादल स्वतःवरती नाराज आहे. मागे यष्टीरक्षक छोटू मात्र त्यांना दर्शवतात की या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला इथून करावी लागणार आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर आता धावा जाऊन पोहोचतात फलकावरती.
जर तपासून पाहिलं तर 11-16 मध्ये आपण पाहतोय गरज आहे ती म्हणजे 17ची बादल. यावेळी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथून सिंगल मध्ये एक चोरटी धाव आपल्याला बघायला मिळाली. या धावसंख्या 1 न संघाचं खातं पुढे सरकते, 12 वरती जाऊन पोहोचते. 15 मध्ये 16, 15 चेंडू आहेत, 16ची गरज आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच तेजस कान्हा या नावाने भरपूर प्रेम त्या देखील खेळाडूला मिळालंय आणि तोच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहू शकाल जबरदस्त खेळाडू. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू, स्पोर्ट्समॅन स्पिरिट. बॅटची मात्र बाहेरील कड चाटली आणि तिथे मात्र तेजसनं स्वतः हात उचलला की यस, इथून मात्र मी ॲग्री आहे की माझ्या बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय बाद होतोय आणि जिथे निलेश मिश्रा यांचा झेल देखील अत्यंत महत्वाचा राहिलाय. गॉन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, जुना जाणता हिरा अर्थातच अंशू. परंतु जुना तेवढा चवीला चांगला म्हटलं जातं, त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स ज्याच्याकडे ठासून भरलेला आहे आणि तोच खेळाडू. परंतु यावेळीस बादलने मात्र सांगितलं की उठा आणि यावेळीस मात्र मागून यष्टीरक्षक डाव उधळतोय. अंशूचा फलंदाज बॅक टू दी डगआउट. गॉन. चेंडून मागे 16 धाव्यांची गरज आहे. मॅच मध्ये पलटवार मी म्हटल्याप्रमाणे लोएस्ट स्कोरिंग सामने भरपूर वेळा ज्यांनी मात्र आपल्या बाजूने मात्र फिरवलेले आहेत असं संघ आपल्याला बघायला मिळतोय. परंतु मुरबे संघ देखील या धावा मात्र जमवण्यात पटाईत आहेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु सध्या इक्वेशन दिसते असं, जिथे चेंडू आहेत तर 13 धावा जमवायच्यात 16. गोलंदाजी ट्रॅकवरती बादल याचा कमबॅक अत्यंत महत्वाचा राहिलाय, कारण 2 चेंडू वाईट देखील त्याने फेकलेत परंतु 2 गडी बाद करत आतापर्यंत 4 धावा खर्च करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज बादल तयार. हा देखील मात्र आपण पाहतोय चेंडू चांगला हाताळलाय, जिथे मात्र आपण पाहतोय विशाल यांनी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. मी विनंती करतोय राकेश परदेशी सर या इथे. राकेश परदेशी सर आपण पाहतोय इथून वॉर रूम मध्ये. व्हाईट साठी मात्र चॅलेंज आहे बॅटिंग टीमचा. इट्स व्हाईट बॉल. इथून मात्र आपण पाहतोय स्क्रीन वरती येईल आणि आपण पाहू शकाल हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल. हा मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनला आपण पाहू शकाल, ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल, जिथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली होती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हा बॉल निश्चित स्वरूपात वाईड. इथे मात्र सॉफ्ट सिग्नल हा वाईड साठी नसणार. इथून मात्र आपण पाहतोय
वॉर रूम मध्ये जो आपण चेक करतो तो व्हाईट बॉल इथून मात्र घोषित झालेला आहे. व्हाईट बॉल इथून असणार आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 13. आता 13 मध्ये 15ची गरज, 13 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तेरा चेंडू 15 धावांची गरज. सामना अगदी अटीतटीच्या वळणावरती, दोन्ही बाजूने मात्र झुकलेला वळलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा फलंदाज अनिकेत देव हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या षटकातला. यावेळी शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय टाइम चेंज झाला, गेम चेंज झाला. इथून मात्र आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण, सोहेलला बीट करत बॉल चाललाय सीमा पलीकडे. अत्यंत महत्वाचा अनिकेत देवच्या बॅटमधून आलेला चौकार. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पार्क केलाय अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. जबरदस्त फटका, मनगटाच्या साह्याने खेळलेला फटका, जिथे मात्र आपण पाहतोय टायमिंग चांगलं केलं. आता इक्वेशन मध्ये बदल. 12 चेंडू 11ची गरज, 11ची गरज आणि आपण पाहतोय 12 बॉल. धन्यवाद. यावेळेस 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर विशाल आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देखील विशाल. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तो अनिकेत देव आहे. टी शर्ट्स आपल्याला विशाल नावाची पाहायला मिळत आहे, परंतु आता या विशालने केले चुकी. विशाल मात्र आपल्याला पाहायला मिळतो अत्यंत महत्वाचा खेळाडू होता, परंतु इथून बॅटचा ब्लेड ओपन होत असताना चेंडू चाललाय सीमा पलीकडे. विशाल सारखा अत्यंत महत्वाचा खेळाडू होता, परतीचा प्रवास करतोय. दर्शक हा देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, चांगला खेळ त्याच्याकडे देखील आहे, परंतु फक्त चांगला म्हणून चालणार नाही. 11 बॉल आणि 11ची गरज. आता 28 विकेट आपण बघणार आहोत. पॅराडाईज संघाचे 4 गडी बाद, मुरबे संघाचे 4 गडी बाद. इथून मात्र आपण पाहतोय विकेट सेम आहेत. जर सामना टाय झाला तर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण बॉल आउट ही भूमिका मात्र बघणार आहोत. 11 चेंडू आणि 11ची गरज. पहिल्याच बॉलवरती विशाल टगीर आल्या क्षणी मात्र त्याने इथे एक्सपिरियन्स पणास लावला आणि खऱ्या अर्थानं महत्वाचा फलंदाज विशालाला कन्व्हिन्स केलं मोठा फटका खेळण्याकरिता, जिथे मात्र षटकार पुन्हा एकदा मात्र सॉफ्ट हँडने मात्र खेळलाय. इथे जर आपण पाहिलं तर पंचांकडे मात्र निश्चित स्वरूपात आपण पंचांकडे पाहणार आहोत. इथून सिंगल मात्र पूर्ण केलंय फलंदाजांना. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून मिळेल ती म्हणजेच एक. पंच गॉसिप करतील. अकरा चेंडू 11ची गरज असताना इथून सिंगल मात्र पूर्ण झालाय. इथून मात्र आपण पाहतोय सिंगल मिळणार आहे. चला कळवायचं आहे पंच. रिव्ह्यू आपण इथून अवेलेबल आहेत संघाकडे. जर तुम्हाला शंका असतील तुम्ही मात्र पंचांची उज्जत करू नका, आपण ते देखील बघणार आहोत.
चला पंच जे काय असेल ते मात्र आपण पाहणार आहोत. तर इथून मात्र हा डेड बॉल डॉट बॉल आलाय, म्हणजेच आता 10 चेंडू आणि 11ची गरज आहे. दर्शकला आपण पाहतोय विशाल बाळा यानं मात्र कमबॅक करून दिल्या म्हणायला हरकत नाही. इथून जर आपण पाहिलं तर गुड्डू यांचं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, चांगलं क्षेत्ररक्षण अहमद आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अहमद. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय बिझनेस सगळ्या गोष्टी बघत असताना क्रिकेट पासून वंचित असतो, परंतु आज वेळ दिलाय पॅराडाईज बोईसर या संघाला अहमद गुड्डू यानं आणि चांगलं फील्ड देखील बघायला मिळालं. 10 चेंडू आणि 11ची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अनिकेत देव ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय. दर्शक इथे हा देखील सिंगलने आता स्ट्राईक रोटेट करतोय. चेंडू आहेत तुमच्याकडे 9 धावा जमवायच्या 10. सामना जर बरोबरी सुटला तर विकेट दोन्ही संघांचे सेम झालेत, म्हणजे येणाऱ्या काळात आपल्याला प्रेक्षकांना तेही एक मजा बघायला आवडेल. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत सामना सस्पेंड आहे, गुपित आहे. आता चेंडू 9 चेंडू आहेत आणि 10 धावांची गरज आहे. सामना अटीतटीच्या वळणावरती जाऊन पोहोचलाय. विशाल टगीर याने रंग फुंकलेत या मॅच मध्ये. 3 चेंडूंमागे फक्त 1 धाव खर्च केले. निलेश छोटू आता यष्टीरक्षणाच्या भूमिकेतून आता फिल्डिंगसाठी येतोय आणि सोहेलला आपल्याला पाहायला मिळतात जे यष्टीरक्षक म्हणून आता कामगिरी बजावतील. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतोय. राऊंड डिस्टम्स पंचांच्या उजवीकडून उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता विशाल. यावेळेस काय चांगला चेंडू, कमालीचा चेंडू हाताळलाय. इथे जर आपण पाहिलं तर बोटांतील कौशल्य, बोटांतील जादू वापरत असताना विशाल, मी म्हटल्याप्रमाणे एक एक्सपिरियन्स खेळाडू कसा असावा निश्चित स्वरूपात, आणि विशालकडे ती ताकद आहे, विशालकडे तो खेळ आहे. मॅच मध्ये पॅराडाईज बोईसर संघ पुन्हा एकदा पुनरागमन करताय. इथे आपण पाहू शकाल सोहेल फंबल झालाय. विशालची गोलंदाजी चांगली राहिली होती, परंतु आपण पाहतोय आता 7 चेंडू आणि 10ची गरज. सामना होता कुठे आणि सामना येतोय कुठे? अगदी अटीतटीचा सामना, तू मेमेवाला सामना, कभी इधर तो कभी उधर. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असा मात्र सामना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटल. विशाल टगीर याच्यासाठी मात्र टाळ्या व्हाव्या लागतील, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 5 चेंडूंमागे ज्याने 1 धाव खर्च केलाय, जिथे 1 विकेट देखील मिळवलंय, दुसरा विकेट देखील मिळाला होता ऑलमोस्ट. इथून आता 7 बॉल आणि 10ची गरज. अनिकेत देव मैदानाच्या आत. पुढचा बॉल फुदरलेनचा बॉल होता. बॅट आणि बॉल मधलं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही, ऍक्युरेट लाईन और लेंथचा राजा म्हणून आपण बाळाकडे पाहिलंय. आता 6 बॉल आणि 9ची गरज. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे अंकितला. धन्यवाद ऋतिक. अतिशय सुंदर मात्र संगीतांची मधुर मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅच कडे. 6 मध्ये 9 गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत थोडा स्ट्रगल मध्ये. 1 चौकार खेळला होता, परंतु मागच्याच षटकात ज्याने निश्चित स्वरूपात 2 चेंडू डॉट देखील खेळले, परंतु वेळ गेलेली नाही. योग्य वेळेच्या जर चांगली फटकेबाजी आली मॅच मध्ये मात्र पलटवार होईल. इथे मात्र आपण पाहतोय जब्बीरनं पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गुल. फलंदाज अनिकेत बॅक टू द डगआउट गॉन. पाच आणि धावा जमवायच्यात 9. पवन यादव सरांचं इथे शुभ आगमन. त्यांचं मात्र मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय यथोचित स्वागत. सर तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. 5 चेंडू आणि 9ची गरज. 9ची गरज आणि 5 चेंडू. काही सामना रंगलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत तरे आपल्याला पाहायला मिळतोय.
5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. एका बाजूला जब्बीर अंडरआर्म क्रिकेटचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर हा खेळाडू, कन्सिस्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचं वर्ष मात्र 25 वर्ष पूर्ण होतील या पॅराडाईज बोईसर या संघाला. दर्शकला आपण पाहतोय. फेकी मात्र आलाय, पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. अनिकेत बॅक टू दी डगआउट. पॅराडाईज बोईसर संघ कमी धावांचे सामने डिफेंड करण्याची ताकद निश्चित स्वरूपात ज्यांच्याकडे आहे सध्या तेच बघायला मिळतं. जीवाचा आटापिटा करत मात्र आपण पाहतोय अनिकेत तरी यांनी प्रयत्न केले, परंतु शेवटच्या क्षणाला पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. आता चेंडू आहेत 4 धावा जमवायच्यात 9. काय कमालीचा सामना रंगलाय. जबरदस्त बॅटल, चांगला सामना, एक सुंदर सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आहेत, धावा जमवायच्यात तुम्हाला 9. प्रत्येक प्रेक्षक मात्र या मॅच कडे एक वेगळ्या दृष्टीने पाहतोय. पापणी न लावता मात्र आपण पाहतोय या मॅच कडे लक्ष वेधून घेणारा सामना. 4 चेंडू आणि 9ची गरज, 9ची गरज आणि 4 चेंडू. गोलंदाजीचा युनिट ही त्या पॅराडाईजची ताकद, तर फलंदाजी ही मात्र ताकद मुरबे संघाची असताना देखील आपण पाहतो डगमगती स्थिती. 4 चेंडू आणि 9ची गरज आहे. 4 चेंडू आहेत, धावा 9 जमवायच्या आहेत. विशाल बाळा निश्चित स्वरूपात दर्शवतोय की एक चांगला स्टॉप आपल्याला करायचा आहे. 4 चेंडू आणि आपण पाहतोय 9 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने अगदी खोलातला बॉल, चांगला चेंडू. जब्बीरकडे देखील एक्सपिरियन्स आहे म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 3 चेंडू आणि आता 9ची गरज आहे. 3 चेंडू आणि 9ची गरज. यावेळेस आपण पाहू शकाल विशालचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. आणि इथे जर आपण पाहिलं तर पंचांनी बोट उचललाय तो म्हणजेच दर्शककडं. कमालीचं क्षेत्ररक्षण बाळा यांचं आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून. अगदी आपण पाहतोय संघासाठी पडतायत झडतायत. संघाचा विजय हाच आपला विजय ज्या अनुषंगानं आपल्याला पाहायला मिळतंय. आता एकंदरीत आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलेला आहे रनआउट करिता, आपण ते देखील बघणार आहोत. क्रॉसिंग साठी 2 चेंडू आणि 8ची गरज. विकेट निश्चित आहे, परंतु बाद कोण झालेत हे आपण बघणार आहोत. दर्शक इज ऑन. इथे मात्र आपण पाहतोय दर्शक हा मात्र इथे बाद आहे. आपण पाहू शकाल इथून दर्शक मात्र निश्चित स्वरूपात बाद होईल. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनला. आता 2 चेंडू आहेत आणि 8 धावा जमवायचे आहेत. बाळानं मात्र सामन्याला उचलून धरलं म्हणायला हरकत नाही. जिथून बाळाचं षटक आलं गोलंदाजी मात्र चांगली राहिली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अगदी कमालीचं मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. हिट विकेट मध्ये आउट झालाय का तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र हा नो देखील आहे. चला पंच कळवायचं आहे. नो +1. नो चेंडूला हिट विकेट देखील बाद दिला जाणार नाही याची दक्षता घ्या. आता 2 चेंडू आणि 6 धावा. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा थोडस दडपण वाढलं जातं. बाळा थोडा नाराज आहे जब्बीरवरती. 2 बॉल 6ची गरज. गोलंदाज जब्बीर आणि फलंदाज ध्रुतेश. गोलंदाजीनं मात्र या मॅच मध्ये शिरकाव केला होता. विशालचं कौतुक करणं गरजेचं होतं, परंतु आता जब्बीरनं इथे वेळेवरती चेंडू नो हाताळलाय. आता 2 चेंडू आहेत आणि 6 धाव्यांची गरज. धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. 4 विकेट पॅराडाईजचे. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल सिंगल मात्र आपण पाहतोय मिळतोय. आता 1 चेंडू मागे 5 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत, कारण पॅराडाईज संघाचे 4 गडी बाद, मुरबे संघाचे 7 गडी बाद. कंपल्सरी चेस. 1 चेंडू आणि 5 धावा. इथून मात्र आपण पाहतोय चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. प्रेक्षकांना काय हवंय यापेक्षा आणखीन चुरशीची मॅच कुठेच नाही. अर्थात ओमसाई नवरंग चषक आणि दोन्ही तुल्यबळ संघ. असं नाही की संघ एक नवीन आहे किंवा एक संघ पॅराडाईज बोईसर संघ, असं नाही. तुल्यबळ संघ असताना मात्र आपण पाहतोय चुरस बघायला मिळाली. इथे मात्र विजयाचा घवघवा, विजयाचा शंखनाद आणि मात्र आपण पाहतोय जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळाला. चला पुढचा मॅचच्या टॉस साठी जास्त वेळ न घेता आपण जाणार आहोत. युसुफभाई तिथे जोडतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देखील. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. विशाल आगरे बाळा
जबरदस्त गोलंदाजी बाळाची, जबर